महाराष्ट्राची कुलदेवी आई तुळजाभवानीच्या मंचकी निद्रेला कालपासून सुरुवात झालेली आहे. देवीला दरवर्षी शारदीय नवरात्र उत्सवापूर्वी मंचकी निद्रा दिली जाते. काल भाद्रपद अष्टमीला देवीच्या निद्रेची सुरुवात झालेली आहे. देवी आता शांत झोप घेणार असून ती मंचकी निद्रेतून थेट भाद्रपद अमावस्येला उठेल. या काळात देवीची झोपमोड होणार नाही याची दक्षता पुजारी घेतात. त्यामुळे मंदिरातील वातावरण शांत असते. देवीने महिषासूर राक्षसाचा वध केल्याची पौराणिक कथा सर्वांनाच माहीत आहे. देवी महिषासुराशी 9 दिवस लढत होती. 9 दिवसांच्या युद्धानंतर दशमीला म्हणजे दसऱ्याच्या दिवशी देवीने महिषासुराचा वध केला होता. त्यामुळे या अखंड युद्धानंतर देवीला विश्रांती देण्यासाठी नवरात्रानंतर तिला झोपवले जाते. मात्र तुळजाभवानीच्या मातेला नवरात्र उत्सव होण्यापूर्वीच झोप दिली जाते. यामागची कहाणी अशी सांगतात की देवीला 9 दिवस लढण्यासाठी बळ मिळावे, तसेच या 9 दिवसात देवीचे परिश्रम होणार असून त्याआधीच तिला विश्रांती मिळावी, यासाठी तुळजापूरच्या भवानी मातेच्या मंदिरातील देवीला मंचकी निद्रा देण्याची परंपरा आहे. तुळजापूर मातेची मंचकी निद्रा 14 सप्टेंबर 2025 रोजी प्रारंभ झाली असून पुजाऱ्यांनी देवीचे सायंकाळी अभिषेक करून तिच्या अंगाला भंडारा लावून गर्भगृहातील चांदीच्या पलंगावर देवीला झोपवले आहे. ही मंचकी निद्रा देवीला दरवर्षी दिली जाते. देवी या निद्रेतून आता भाद्रपद अमावस्येला उठल्यानंतर 22 सप्टेंबरला देवीची निद्रा खुलेल व घटस्थापनेला सुरुवात होईल.